नमस्कार, मी रामराव जगदाळे, केंद्रप्रमुख संघटनेचा राज्याचा अध्यक्ष। माझे मित्र आदरणीय श्रीरंग श्रीपती चिमटे गुरुजी हे आपल्या मावळ तालुक्यातील केवळे या गावचे रहिवासी। इयत्ता 10वी वरून ते शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या या मावळ तालुक्यातील टाकवे गावामधून नोकरीला सुरुवात केली आणि बघता बघता हा 10वी झालेला शिक्षक आज आपल्याला उच्च भरारी घेताना आपण पाहत आहोत। टाकवे या मोठ्या गावामध्ये जवळपास त्यांनी 24 वर्षे सेवा केलेली आहे। ज्या गावामध्ये उपशिक्षक म्हणून सुरुवात केली त्याच गावच्या त्या मोठ्या शाळेमध्ये ते मुख्याध्यापक झाले। त्याच गावामध्ये ते त्या विभागातील शिक्षकांची आर्थिक व्यवहार पाहणारी जी आमची पोस्ट आहे तालुका मास्तर, त्या तालुका मास्टर पोस्टवर सुद्धा त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे। मावळ तालुक्यामध्ये त्यांनी कामशेत असेल, अशा मोठमोठ्या बेलज असेल, अशा मोठ्या गावांमध्ये सुद्धा ग्रेड मुख्याध्यापक, पात्र मुख्याध्यापक म्हणून सुद्धा माझे मित्र चिमटे सरांनी या ठिकाणी काम केलेलं आहे। तालुका मास्तर, प्रभारी केंद्रप्रमुख अशी कामं करत असतानाच पदोन्नतीने ते खेड तालुक्यातील चाकणबीटला शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून गेले आणि तिथंसुद्धा कामाचा ठसा उमटवत असताना त्यांना प्रभारी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती खेड या ठिकाणी काम करण्याची संधी मिळालेली आहे। तर अशा प्रकारे 10वी पासून सुरुवात करून प्रभारी गट शिक्षणाधिकारीपर्यंतच्या सर्व विभागामध्ये काम करणारा असा हा चौरंगी चेहरा म्हटलं तरी चालेल, असा हा आदर्श शिक्षक की ज्यांना जिल्हा परिषदेनं आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून सन्मानानं गौरवलेला आहे, याचा आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो। आदरणीय चिमटे गुरुजींनी अध्यापनामधचं जसं काम केलं तसं विद्यार्थ्यांच्या चौफेर काम करत असताना चौफेर क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। याच्यामध्ये क्रीडा स्पर्धा जर तालुक्याच्या असायच्या तर त्या क्रीडा स्पर्धेमध्ये आदरणीय चिमटे गुरुजी कबड्डी, खो खो या खेळांचं तालुका स्तरावरती पंच म्हणून काम करताना मी या ठिकाणी पाहिलेलं आहे। अतिशय आनंदी असणारा, मित्रांमध्ये रमणारा, शिक्षकांसाठी निष्ठा ठेवणारा असा हा आदर्श शिक्षक सेवानिवृत्त होत असतानाच आदरणीय चिमटे गुरुजींनी आमच्या संघटनात्मक कामात सुद्धा खूप भरारी घेतलेली आहे। केंद्र स्तरांचा प्रतिनिधीपासून ते मावळ तालुक्याच्या कोषाध्यक्ष पदावर त्यांनी काम केलेलं आहे। पुणे जिल्हा शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष पदावर त्यांनी काम केलेलं आहे। एवढंच नव्हे तर ते ग्रेड मुख्याध्यापक झाल्यानंतर पुणे जिल्हा ग्रेड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रभावी काम केलेलं आहे। आदरणीय शिक्षक नेते दोये खांडवर गुरुजी व विम शिंदे सर या दोघांच्या नेतृत्वाखाली त्यांनी संघटनेमध्ये जसं काम केलेलं आहे तसं आमच्या मावळ तालुका शिक्षकांच्या पतसंस्थेमध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं काम आदरणीय चिमटे सरांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्या पतसंस्थेतसुद्धा संचालक ते चेअरमन या सन्माननीय पदावर सुद्धा त्यांनी यशस्वीपणे काम केलेलं आहे। तर अशा प्रकारे 39 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून आदरणीय चिमटे गुरुजी आज 30 जूनला सेवानिवृत्त होत आहेत आणि या सेवानिवृत्तीच्या कालावधीमध्ये मागच्या आठवणी घेत असताना असं लक्षात येतं आहे की चिमटे गुरुजींच्या पत्नींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 2 वेळा जिल्हा परिषदेचे निवडणुकीची तिकीट दिलेलं आहे आणि त्यापैकी एका प्रयत्नामध्ये त्यांना यशही आलेलं आहे। तर अशा प्रकारे एक जिल्हा परिषदेचा शिक्षक, जिल्हा परिषदेचा सदस्य पत्नीच्या स्वरूपात झालेला आम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे। तेव्हा अशा प्रकारे चिमटे गुरुजी हे आदर्श शिक्षक असून भविष्यामध्ये त्यांचा जो समाज आहे त्या समाजासाठी ते भरपूर अशा प्रकारचं काम करतील अशा प्रकारची मला अपेक्षा आहे। राजकारणात त्यांना आवड आहे, समाजकारणात त्यांना आवड आहे आणि अशाच प्रकारे या दोन्ही क्षेत्रामध्ये तमाम मावळ तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या वतीनं आदरणीय चिमटे गुरुजींना भावी आयुष्यासाठी, सामाजिक कार्यासाठी, राजकीय कार्यासाठी दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।